पितृपक्ष विशेष. आज आपण इथे लाल भोपळ्याची सुक्की भाजी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे पावशेर लाल भोपळा, हिरव्या मिरच्या, आलं, जिरे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर, कढीपत्ता घेतलेला आहे. आले, जिरे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मिक्सरला करून घ्यायचा. त्यानंतर भोपळा आपल्याला मागची साल काढून बारीक फोडींमध्ये चिरून घ्यायचा. कढईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं आहे. त्यामध्ये आपल्याला जिरी घालायची आहे, केलेला ठेचा घालायचा आहे, कढीपत्ता, कोथिंबीर घालून परतून घ्यायचं आहे आणि मग भोपळ्याच्या फोडी आपल्याला यामध्ये घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चांगल्या परतून घेऊन आपल्याला झाकण ठेवून 10 मिनटं आपल्याला इथे शिजवून घ्यायच्या. पाणी वगैरे आपल्याला यामध्ये काहीच घालायचं नाही आहे. 10 मिनटानंतर शिजल्या गेल्या शेंगदाण्याचा कूट घालून परत 2 मिनटं परतून घ्यायचं. बघू शकताय अजिबात पाण्याचा थेंब न घालता सुद्धा आपली भाजी बनवून तयार.